राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल. मंडळी, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. रोज नवीन समीकरणं तयार होत आहेत, रोज नवे डावपेच आखले जात आहेत. पण या सगळ्यात सध्या पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एकाच नावाची सर्वात मोठी वादळी चर्चा सुरू आहे आणि ते नाव म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर. मंडळी, तुम्ही सोशल मीडिया उघडा, न्यूज चॅनल्स बघा किंवा ग्रामीण भागातील चहाच्या टपरीवर जा. सध्या एकच चर्चा आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा काही आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा जो दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांना 100% मंत्रिपद मिळणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. 2024 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात तांत्रिक कारणामुळे किंवा राजकीय गणितामुळे गोपीचंद पडळकर यांना संधी मिळाली नव्हती. त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर भरपूर टीका केली, टोमणे मारले की पडळकरांना भाजपने वापरून सोडलं, त्यांना डावललं. पण मंडळी, पडळकर हा असा एक नेता आहे जो शांत बसणाऱ्यांपैकी नाही. त्यांनी या टीकेला उत्तर भाषणातून दिलं नाही तर थेट निवडणुकीच्या मैदानातून दिलंय. नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकरांनी असा काही चमत्कार करून दाखवलाय की दिल्लीपासून मुंबईपर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही त्याची दखल घ्यावीच लागली आहे. जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण 9 जागांपैकी तब्बल 8 जागांवर गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने एक हाती दणदणीत विजय मिळवलाय. म्हणजेच आसपास 90 ते 95% जागा पडळकरांनी एकट्याच्या ताकदीवर खेचून आणल्या आहेत. जर संपूर्ण सांगली जिल्हा परिषदेचा विचार केला तर तिथे भाजपची सत्ता थोडी हुकली असली तरी पडळकरांनी स्वतःचा जतचा गड अतिशय भक्कमपणे राखला आहे. एवढंच नाही तर पंचायत समितीमध्ये विरोधकांची सत्ता मोडून काढत तिथे भाजपचा झेंडा रोवलाय. त्यामुळेच आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण गोपीचंद पडळकर यांच्या आजवरचा संपूर्ण संघर्षाचा इतिहास पाहणार आहोत. त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी किती लाटाकाट्या खाल्ल्या, ओबीसी समाजाची भक्कम ढाल म्हणून ते कसे उभे राहिले, जत तालुक्यामध्ये त्यांनी पंचायत समितीची नवीन भव्य इमारत उभारण्यापासून ते पाण्याचा प्रश्न सोडवण्यापर्यंत काय काय कामं केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद 100% का मिळणार आहे, हा सर्व बाबींचा अत्यंत सखोल आणि सविस्तर वेध आपण घेणार आहोत. जर तुम्ही गोपीचंद पडळकर यांचे चाहते असाल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला रस असेल तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. चला तर मग सविस्तर करूया. भाग दुसरा, गोपीचंद पडळकरांचा आजवरचा संघर्ष आणि राजकीय प्रवास. मंडळी, कोणत्याही नेत्याला जेव्हा अचानक मोठं यश मिळतं तेव्हा लोकांना वाटतं की हा माणूस एका रात्रीत मोठा झाला. पण गोपीचंद पडळकर त्यांच्या बाबतीत तसं अजिबात नाही. त्यांच्या आजवरचा प्रवास हा काट्याकुट्यांचा, संघर्षाचा आणि रक्तांचा घाम गाळणारा राहिलेला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पळकरवाडी हे त्यांचं मूळ गाव. एका सर्वसामान्य शेतकरी आणि धनगर समाजात जन्माला आलेल्या या तरुणाने राजकारणात कोणतीही घराणशाही नसताना, कोणताही गॉडफादर नसताना स्वतःचं आढळ स्थान निर्माण केलं आहे. पडळकरांच्या राजकारणाची सुरुवात ही कॉलेज जीवनापासून आणि समाजकारणातून झाली. ग्रामीण भागातील तरुणांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न यावर त्यांनी सुरुवातीपासून आवाज उठवायला सुरुवात केली. गोपीचंद पडळकर हे सुरुवातीला एका आक्रमक कार्यकर्त्यांच्या भूमिकेत होते. जिथे अन्याय दिसेल तिथे धावून जाणे आणि अधिकाऱ्यांना दारेवर धरणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या याच स्वभावामुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागला आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच रासपमध्ये प्रवेश केला. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी धनगर समाजाच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत जर त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी मिळवलेली मतं ही प्रस्थापित नेत्यांच्या डोळे पांढरे करणारी होती. एका सामान्य घराण्यातील तरुण प्रस्थापित घराण्यांना एवढी मोठी टक्कर देऊ शकतो हे पडळकरांनी पहिल्याच निवडणुकीत सिद्ध केलं होतं. त्यानंतरच्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यातील आक्रमक नेत्याला देवेंद्र फडणवीस यांनी ओळखलं. पडळकर हे केवळ एका तालुक्याचे नेते नाहीत तर ते संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर आणि बहुजन समाजाचे नेतृत्व करू शकतात. हा विश्वास भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर दाखवला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना थेट बारामती मतदारसंघातून अजित पवारांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. बारामती हा पवारांचा सर्वात मजबूत गड मानला जातो. तिथे जाऊन निवडणूक लढवणं म्हणजे सिंहाच्या गुहेत जाण्यासारखं होतं. गोपीचंद पडळकरांनी ते आव्हान स्वीकारले. जरी तिथे निवडणूक जिंकता आली नाही तरी पडळकरांनी संपूर्ण बारामती पिंजून काढली आणि पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घाम फोडला. या निवडणुकीमुळे गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. बारामतीमधील या धाडसी कामगिरीनंतर भाजपने त्यांना विधान परिषदेत आमदार म्हणून पाठवलं
आमदार झाल्यानंतर पळकरांनी विधिमंडळात जे प्रश्न मांडले, ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व केलं, ते खरोखरच वाखाणण्याजोगे होते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप जेव्हा अनेक महिने रेंगाळत होता, तेव्हा कर्मचारी आत्महत्या करत होते, तेव्हा गोपीचंद पळकर आणि सदाभाऊ खोते दोनच नेते आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी थंडी, वारा, पाऊस कशाचाही पर्वा न करता कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन चालू ठेवलं. हाच तो संघर्ष आहे ज्याने पळकरांना जनतेचा नेता बनवलं. भाग 3, धनगर आरक्षण आणि ओबीसी समाजाची भक्कम डाल. मंडळी, गोपीचंद पळकर यांच्या राजकीय कारकिर्दीचा सर्वात महत्त्वाचा आणि कणा असलेला भाग म्हणजे धनगर आरक्षण आणि ओबीसी समाजाचं रक्षण. धनगर समाज हा महाराष्ट्रातील अत्यंत कष्टकरी, मेंढपाळ आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला समाज आहे. या समाजाला स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही त्यांचा हक्क मिळालेला नाही. घटनेत धनगर आणि धनगर या शब्दाच्या अक्षरांच्या फेरफारामुळे हा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. गोपीचंद पळकरांनी या विषयाला केवळ एक राजकीय मुद्दा बनवला नाही, तर ते आपल्या जीवनाची लढाई मांडली. पळकरांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन धनगर समाजाची जनजागृती केली. चौफुला येथील आंदोलन असो किंवा मुंबईतील विधिमंडळासमोरील मोर्चा असोत, पळकर नेहमीच अग्रभागी राहिले. त्यांनी सरकारला वारंवार जाब विचारला की आमच्या समाजाला एसटी प्रवर्गाचा प्रमाणपत्र कधी मिळणार. जेव्हा जेव्हा धनगर समाजावर अन्याय झाला, तेव्हा तेव्हा पळकरांनी पक्षाची लाईन बाजूला ठेवून समाजासाठी आवाज उठवला आहे. ते नेहमी म्हणतात की माझा समाज आधी, राजकारणानंतर. त्यांच्या याच भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर तरुण गोपीचंद पळकर यांच्या एका शब्दावर कुठल्याही आंदोलनात उडी घ्यायला तयार असतो. दुसरीकडे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावर मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. अशा संवेदनशील काळात गोपीचंद पळकरांनी अत्यंत धाडसी आणि स्पष्ट भूमिका घेतली की अनेक नेते या विषयावर बोलायला घाबरत होते, आपली मतपेढी सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. पण पळकरांनी उघडपणे सांगितले की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात अजिबात नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ते आरक्षण देत असताना मूळ ओबीसी समाजाच्या कोट्याला धक्का लागता कामा नये. ओबीसींच्या ताटातील काढून जर दुसऱ्याला देणार असाल तर ओबीसी समाज शांत बसणार नाही. त्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला तीव्र विरोध केला. पळकरांचे म्हणणे होते की यामुळे वर्षानुवर्ष मागास राहिलेल्या छोट्या छोट्या ओबीसी जातीवर बलुतेदारावर मोठा अन्याय होईल. त्यांनी ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले, सभा घेतल्या आणि ओबीसी समाजाला एकत्र केले. याच आज महाराष्ट्रात ओबीसी समाजाचा एक विश्वासू आणि आक्रमक चेहरा म्हणून गोपीचंद पळकरांकडे पाहिलं जातं. त्या पद्धतीने त्यांनी विधिमंडळात ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी डेटा गोळा करण्याची मागणी केली. कोर्टातील लढाईसाठी सरकारवर दबाव आणला. त्यामुळे ओबीसी समाजातील सर्वच घटकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला आहे. तर मंडळी, त्यानंतर भाग 4, सांगली जिल्हा परिषद आणि जत तालुक्यातील ऐतिहासिक विजय. 9 पैकी 8 जागांचा रेकॉर्ड ब्रेक. आता येऊ या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या विषयावर ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. तो विषय म्हणजे नुकताच झालेल्या सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका. मंडळी, सांगली जिल्हा हा नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला गेला आहे. त्यातल्या त्यात जत तालुका तर विरोधकांचा सर्वात मोठा गड होता. या निवडणुकीपूर्वी विरोधकांनी पळकरांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी मोठी व्यवहार रचना आखली होती. सर्व विरोधक एकत्र आले होते. पळकरांच्या सभामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या कार्यकर्त्यावर दबाव टाकण्यात आला. पण म्हणतात ना, जनता जनार्दन ज्यांच्या पाठीशी असते त्यांचा कोणीही बालबाका करू शकत नाही. या निवडणुकीचा निकाल जेव्हा समोर आले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे चक्रावले. जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण 9 जागांपैकी तब्बल 8 जागांवर गोपीचंद पळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने भगवा फडकवला. विचार करा, 9 पैकी 8 जागा हा काही लहान सहान विषय नाही. हा तब्बल 90 ते 95% स्ट्राईक रेट आहे. विरोधकांचे मोठमोठे नेते जे स्वतःला जतचे राजे समजत होते, त्यांच्या पायाखालची जमीन या निकालाने सरकले आहे. आता इथे काही विरोधक असा युक्तिवाद करत आहेत की सांगली जिल्हा परिषदेनंतर भाजपची सत्ता गेली. पण पळकरांचं कसलं कौतुक करताय, तर त्या विरोधकांना आमचं सांगणं आहे, राजकारण हे गणितावर चालतं. सांगली जिल्हा परिषदेत इतर तालुक्यामध्ये काय झालं ती पक्षाची अंतर्गत रणनीती असू शकते, पण पळकरांकडे ज्या तालुक्याची जबाबदारी होती तो जतचा गड त्यांनी केवळ राखला नाही, तर विरोधकांच्या हातातून पंचायत समितीची सत्ता सुद्धा खेचून आणली आहे. याला म्हणतात खरा मास लीडर. जत तालुक्यात लोकांनी पळकरांना केवळ मतं दिली नाहीत, तर त्यांना आपलं मानलं आहे. या विजयामुळे सिद्ध होतंय की जतच्या जनतेचा गोपीचंद पळकरांवर आणि त्यांच्या कामावर 100% विश्वास आहे. विरोधकांनी किती पैशाचा पूर आणला तरीही, किती जातीपातीचं राजकारण केलं तरीही
जनतेने पळकरांच्या विकासाच्या राजकारणाला आणि त्यांच्या संघर्षाला पसंती दिली आहे. या विजयाने पळकरांचे सांगली जिल्ह्यातील आणि पर्यावरणाने भाजपमधील राजकीय वजन प्रचंड वाढवले आहे. तर मंडळी, याच्यानंतर भाग 5वा, जत तालुक्यातील विकास कामे आणि पंचायत समितीची नवी इमारत. मंडळी, जतच्या जनतेने पळकरांना एवढा मोठा विजय का दिला, त्यांच्या मुळाशी जर आपण गेलो तर आपल्याला दिसेल पळकरांनी जत तालुक्यात केलेला विकास आणि त्यांचा वाढता जनसंपर्क. जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या आणि सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे, पण दुर्दैवानं हा तालुका वर्षोनवर्ष दुष्काळाच्या छायेत राहिला आहे. पाण्याचा प्रश्न असतो की रस्त्याची दुरवस्था, सरकारी कार्यालयाची दुरवस्था, यामुळे जतचा नागरिक नेहमीच त्रस्त होता. गोपीचंद पळकरांनी आमदार झाल्यानंतर सर्वात आधी जतच्या मूलभूत प्रश्नावर हात घातला. आज जत तालुक्यामध्ये पंचायत समितीची नवीन भव्य आणि अद्ययावत प्रशासकीय बिल्डिंग सुरू आहे. या इमारतीचे काम अत्यंत वेगाने सुरू असून ती लवकरात लवकर जनतेच्या सेवेत दाखल होणार आहे. एका तालुक्याच्या ठिकाणी एवढी सुंदर आणि मोठी प्रशासकीय इमारत असणं ही जतच्या वैभवात भर घालणारी गोष्ट आहे. पूर्वी लोकांना छोट्या छोट्या कामासाठी जुन्या मोडकळीस आलेल्या कार्यालयात चक्रा माराव्या लागायच्या, पण आता पळकरांच्या प्रयत्नामुळे जतच्या नागरिकांना एकाच छताखाली सर्व आधुनिक सुविधा मिळणार आहेत. याशिवाय जतच्या 65 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पळकरांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी जतच्या शेवटच्या गावापर्यंत कसे पोहोचेल यासाठी त्यांनी निधी मंजूर करून आणला आहे. रस्त्याचे जाळे विणण्याचे काम असो, ग्रामीण भागातील शाळांचा विकास असो की आरोग्य सुविधांचा विस्तार असो, पळकरांनी जत तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली आहे. ते केवळ घोषणा करत नाहीत तर प्रत्यक्ष जमिनीवर काम करून दाखवतात. हे जतच्या जनतेने डोळ्यांनी पाहिलं आहे. म्हणूनच आज पंचायत समितीच्या कामाची आणि पळकरांच्या दूरदृष्टीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. तर मंडळी, याच्या पुढचा भाग म्हणजे वाढती क्रेज आणि जनसंपर्क. भाजपसाठी पळकरांचे महत्त्व काय? मंडळी, आजच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात डिजिटल आणि ग्राउंड लेवलला जर कोणाची क्रेज सर्वात जास्त असेल तर ती म्हणजे आमदार गोपीचंद पळकरांची आहे. त्यांच्या फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरील व्हिडिओला लाखोनी व्ह्यूज मिळतात, पण त्यांची ही क्रेज फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नाही तर ग्राउंडवरही त्यांची प्रचंड मोठी ताकद आहे. पळकर जेव्हा एखाद्या गावात जातात तेव्हा लहान मुलापासून ते वयोवृद्ध आणि विशेषतः तरुण वर्गाची त्यांना पाहण्यासाठी, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते. या क्रेजचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा दांडगा जनसंपर्क. पळकर हे असे नेते आहेत त्यांचे दरवाजे 24 तास सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी उघडे असतात. ते कधीही VIP सुसंस्कृतपणे वावरत नाहीत. कार्यकर्त्यांच्या सुखादुखात धावून जाणे, रात्री अपरात्री कोणाचा फोन आला तरी त्याला मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या याच साधेपणामुळे आणि रांगड्या शैलीमुळे ग्रामीण भागातील जनतेला ते आपले वाटतात. आता विचार करूया, भारतीय जनता पक्षासाठी गोपीचंद पळकर एवढे का महत्त्वाचे आहेत? भाजपसारख्या देशातील सर्वात मोठ्या पक्षाला पळकरांची गरज का आहे? याचे उत्तर अतिशय सोपं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आक्रमक चेहरा. पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपला एका अशा नेत्याची गरज होती जो थेट शरद पवार, अजित पवार किंवा जयंत पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकेल. पळकरांच्या रूपाने भाजपला तो आक्रमक चेहरा मिळाला आहे. त्यानंतर धनगर आणि OBC वोट बँक. महाराष्ट्रात धनगर आणि OBC समाजाची लोकसंख्या प्रचंड मोठी आहे. हा समाज निवडणुकीत किंगमेकर ठरतो. गोपीचंद पळकर या समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात या मोठ्या वोट बँकेला आपल्याकडे खेचता येतं. तरुणांची संघटन कौशल्य. आज महाराष्ट्रातील तरुण वर्ग आक्रमक आणि रोखठोक नेत्याच्या पाठीशी उभा राहतो. पळकरांची भाषणं असो, त्यांची देहबोली तरुणांना आकर्षित करते. त्यामुळे भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांचे मोठे संघटन उभे करण्यात पळकरांची मोठी मदत होते. त्यानंतर 7वा भाग म्हणजे आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि पळकरांचे मंत्रिपद 100% गॅरंटीचे. आता येऊ या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मुख्य मुद्द्यावर, ज्याची तुम्ही सगळेजण वाट पाहत होता. तो मुद्दा म्हणजे येणाऱ्या काही दिवसात किंवा काही आठवड्यात होणाऱ्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात गोपीचंद पळकर यांना मंत्रिपद 100% का मिळणार? मंडळी, 2024 मध्ये जेव्हा राज्यात नवीन सरकार आलं किंवा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला तेव्हा राजकीय आणि प्रादेशिक गणितामुळे गोपीचंद पळकर यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं. त्यावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये थोडी नाराज होती आणि विरोधकांनी तर जणू सणच साजरा केला होता. पण राजकारणात एक नियम असतो, तुम्हाला जर तुमचं स्थान मिळवायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागतं. पळकरांनी तेच केलं.
नुकत्याच झालेल्या जतच्या निवडणुकीत 9 पैकी 8 जागा जिंकून पळकरांनी भाजप हायकमांडला म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाला एक स्पष्ट संदेश दिला आहे की माझ्या पाठीशी जनता आहे, माझ्याकडे परफॉर्मन्स आहेत. भाजप हा असा पक्ष आहे जो परफॉर्मन्स करणाऱ्या नेत्यांना कधीही डावलत नाही. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवता भाजपला महाराष्ट्रातील ओबीसी आणि धनगर समाजाला मोठा संदेश द्यायचा आहे. जर गोपीचंद पळकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले तर त्यांचा थेट फायदा भाजपला संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर आणि ओबीसी बहुल मतदारसंघामध्ये होणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते या आगामी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात गोपीचंद पळकर यांचे नाव पहिल्या यादीत असणार आहे. त्यांना केवळ मंत्रिपद मिळणार नाही तर एखादे मोठे आणि महत्त्वाचे कॅबिनेट खाते मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये सामाजिक न्याय विभाग, दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन विभाग किंवा गृह राज्यमंत्री ग्रामीण यासारखी महत्त्वाची खाती त्यांना दिली जाऊ शकतात, ज्या माध्यमातून ते थेट ग्रामीण भागातील जनतेशी आणि बहुजन समाजाशी जोडले जातील. त्यामुळे मंडळी, आता ती वेळ दूर नाही जेव्हा जतचा हा ढाण्या वाघ मंत्रालयात मंत्री म्हणून बसेल आणि त्यांच्या गाडीवर लाल दिवा चमकेल. तर मंडळी, याच्यानंतर भाग 8 समारोप आणि प्रेक्षकांना आव्हान. तर मंडळी, हा होता गोपीचंद पळकर यांच्या पळकरवाडी ते मंत्रालयाच्या उंबरठ्यावर संपूर्ण संघर्षमय प्रवास. एका सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाने आपल्या कर्तृत्वावर, जिद्दीच्या आणि जनतेच्या प्रेमाच्या जोरावर आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे स्थान निर्माण केलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. जत तालुक्यात त्यांनी मिळवलेला ऐतिहासिक विजय हा त्यांच्या आगामी सुवर्णकाळाची नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? गोपीचंद पळकर यांनी जत तालुक्यात 9 पैकी 8 जागा निवडून आणून विरोधकांना योग्य उत्तर दिले आहे का? आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कोणतं मंत्रिपद मिळालं पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय? त्यांचा मंत्री होण्याने धनगर आणि ओबीसी समाजाचे प्रश्न सुटतील का? तुमच्या मनात जे काही असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटची आम्ही वाट पाहत आहोत. आणि हो, जर तुम्हाला आमचे सविस्तर विश्लेषण ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या मित्रासोबत व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ पळकरांच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचेल. आणि अशाच प्रकारच्या महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी सखोल विश्लेषण सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि कडक विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपले आवडते चॅनल. धन्यवाद. राम राम. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय मल्हार.